Okay, good morning. Today our topic is literary terms. Okay, this is the fourth unit from your syllabus. Let me share the screen. First literary term from your syllabus is allusions. Okay, now what is this allusions? In Marathi, you might have heard दृष्टांत. दृष्टांत शब्द ऐकला असेल ना. तर दृष्टांत नावाचं जी काही आपल्या मराठी लिटरेचरमध्ये काम करणारी जी पद्धत आहे किंवा जी डिव्हाइस आहे तीच डिव्हाइस इंग्लिशमध्ये एल्युजन नावाने ओळखली जाते. ओके, आणि याच्यामध्ये ॲल्यूड केलं जाणे किंवा ॲल्युजन म्हणजे काय, दृष्टांत देणे किंवा एक पासिंग रेफरन्स देणे. ओके, इनडायरेक्ट रेफरन्स देणे कशाचा तरी. फॉर एक्झाम्पल किंवा याचं एक्सप्लेनेशन, एल्युजन इज अ फिगर ऑफ स्पीच. ओके, याला फिगर ऑफ स्पीच तुम्ही म्हणू शकता, एक प्रकारचा अलंकार. इन इट द रायटर गिव्स इनडायरेक्ट रेफरन्स. ओके, डायरेक्ट नाही, इनडायरेक्ट. डायरेक्ट रेफरन्स म्हणजे कसं की त्या वस्तूबद्दल किंवा त्या घटनेबद्दल सर्व काही सांगायचं, पण इथं सर्व काही सांगितलं जात नाही. एखाद्या लाईन्समध्ये किंवा फक्त त्याचा नावाचा उल्लेख वगैरे केला जातो, म्हणून त्याला काय म्हणायचं, इनडायरेक्ट रेफरन्स. आणि हा इनडायरेक्ट रेफरन्स किंवा दृष्टांत कशाचा दिला जातो इनडायरेक्टली, तर एखाद्या जागेचा दिला जातो, प्लेस. ओके, एखाद्या इव्हेंटचा, हिस्टॉरिकल इव्हेंट असेल त्याचा दिला जातो, किंवा एखाद्या कॅरेक्टर्सचा, एखादा पिक्चर असेल किंवा एखादं बुक असेल त्याच्यामधले जे कॅरेक्टर्स असतात, ओके, त्याचा रेफरन्स दिला जातो. किंवा एखाद्या पुस्तकाचा, ओके, ज्या पुस्तकामध्ये एखादी घटना डिस्क्राईब केली आहे त्या अशा पुस्तकाचा इनडायरेक्ट रेफरन्स दिला जातो. त्या पुस्तकाबद्दल डिटेल्स सांगितलं जात नाही, सर्व सर्व काही काय काय त्या पुस्तकात हे सांगितलं जात नाही, तर फक्त एक दोन वाक्यामध्ये किंवा एखाद्या शब्दामध्ये फक्त त्याचा उल्लेख केला जातो. आणि हे ॲल्युजन्स तेव्हा प्रभावी ठरतात जेव्हा समोरच्या व्यक्तीला सुद्धा याचं नॉलेज आहे. ओके, फॉर एक्झाम्पल मी जर म्हटलं की पॅराडाईज लॉस्ट हे एक छान इपिक आहे, पण हे इपिक आहे हे कदाचित माहीत असेल, परंतु पॅराडाईज लॉस्ट काय आहे याबद्दल जर तुम्हाला माहिती नसेल तर पॅराडाईज लॉस्टचा रेफरन्स देऊन किंवा त्याचा ॲल्युजन देऊन काही फायदा होणार नाही. त्यामुळे ॲल्युजन्स तेव्हाच प्रभावी ठरतात. ओके, तेव्हाच ते चांगले उपयोगाला येतात जेव्हा ते रेफरन्स देणाऱ्याला माहीत असतात आणि ज्यांना रेफरन्स तो दिलेला आहे, ज्यांच्या माहितीसाठी दिलेला आहे, त्यांनाही ते माहिती असतात. ओके, ॲल्युजन्स आर युज्ड टू मेक अवर सब्जेक्ट इझी. आणि यामुळे काय होतं की आपला सब्जेक्ट हा इझी होतो. इझी का होतो, कारण की एखादी गोष्ट एक्सप्लेन करून सांगण्याची गरज नाही, कारण की त्या ज्या घटनेचा किंवा ज्या जागेचा, ज्या पुस्तकाचा तुम्ही इनडायरेक्टली रेफरन्स देत आहात, त्या रेफरन्समध्ये किंवा त्या पुस्तकामध्येच ती घटना ऑलरेडी एक्सप्लेन केलेली असते. ओके, तुम्हाला जर म्हटलं की मी एक व्यक्ती नापास झाला आणि म्हटलं की त्या व्यक्तीला वाटते की द्राक्षे हे आंबटच असतात. ओके, याचा अर्थ काय, तुम्हाला द्राक्षे आंबट असल्याची जी स्टोरी आहे, कोल्हा, फॉक्स आणि तो ग्रेप्सची, तर ही स्टोरी तुम्हाला माहिती आहे आणि तो त्या एक्झाममध्ये पास होऊ शकला नाही, म्हणून त्याचं मत कसं बनलं त्या एक्झामबद्दल, तर निगेटिव्ह बनलं. कळालं? तर ही स्टोरी तुम्हाला सांगत बसण्याची गरज आहे का, तर नाही. तर त्याचा पासिंग रेफरन्स जरी दिला तरी तो समोरच्या व्यक्तीला ती घटना किंवा ती गोष्ट समजायला सोपी जाते. त्याला काय म्हणायचं, ॲल्युजन्स. तुमच्या अभ्यासाला एक अब्दुल कलामचा एस्से आहे, फर्स्ट एस्से, स्ट्रॉंग रूट्स नावाचा. ओके, त्याच्या ॲटोबायोग्राफीमधला तो फर्स्ट चॅप्टर आहे. या स्ट्रॉंग रूट्समध्ये जर तुम्हाला झाला असेल तो एस्से, तर तुम्हाला कळून येईल की वर्ल्ड वॉर सेकंडचा रेफरन्स आहे त्याच्यामध्ये, थोडाफार. पूर्ण डिटेल सांगितलेलं आहे का, तर नाही. ओके, एक दोन जागी कुठेतरी त्या वर्ल्ड वॉर सेकंडबद्दल बोललेलं आहे. फ्रीडम फायटिंग, आपल्या इंडियन फ्रीडम फायटिंगचा कुठेतरी थोडासा रेफरन्स आहे. ओके, आणि त्याचबरोबर सायक्लॉन, ज्या सायक्लॉनमध्ये आपल्या अब्दुल कलामच्या वडिलांची आणि त्याच्या त्या त्याला काय आपण ब्रदर इन लॉची, ओके, बहिणीच्या मिस्टरची, ती जी बोट तयार केली होती, ती बोट तिथेशी ब्रेक होते, मोडून जाते. त्याचे फक्त पासिंग रेफरन्सेस आहेत किंवा इनडायरेक्ट रेफरन्सेस आहेत. अशाला काय म्हणायचं, ॲल्युजन्स म्हणायचं. ओके, मराठीमध्ये दृष्टांत. ठीक आहे. आता सेकंड लिटर टर्म, आणि हे किती मार्क्ससाठी येतं एक्झाममध्ये, तर फक्त 2 मार्क्स. ओके, इच लिटर टर्म इज आस्क्ड फॉर 2 मार्क्स
इन युअर ॲन्युअल एक्झाम और सेमिस्टर एक्झाम. आणि यामध्ये किती टर्म्स तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे? ओके, देर आर 5 लिटररी टर्म्स इन ऑल. 5 लिटररी टर्म्स आहेत, पण एक्झाममध्ये यू हॅव टू राईट और यू हॅव टू सॉल्व ओनली 4. तर 4च सॉल्व करायचे आहे. ठीक आहे. आता आपण सेकंड बघू, अँटीथेसिस. अँटीथेसिस कशाला म्हणायचं? अँटी म्हणजे विरुद्ध आणि थेसिस म्हणजे स्टेटमेंट. लक्षात राहील. अँटी म्हणजे एखाद्याचे विरुद्ध आणि थेसिस म्हणजे विधान, स्टेटमेंट, वाक्य वगैरे वगैरे. तर असे 2 वाक्ये असतात जे की एकमेकांच्या विरुद्ध असतात, पण ते एकत्र आलेले असतात. म्हणजेच काय, 2 विरुद्ध वाक्य जेव्हा एकत्र येतात त्याला काय म्हणतात? तर अँटीथेसिस म्हणतात. ठीक आहे. याचं एक्सप्लेनेशन बघूत आपण. अँटीथेसिस इज अ लिटररी डिव्हाइस. ओके, ती एक लिटरेचरची डिव्हाइस आहे. म्हणजे लिटरेचरमध्ये जे फिगर ऑफ स्पीच असतात अशा पद्धतीची एक डिव्हाइस आहे. इट इज in it opposite ideas are put together in parallel form. ओके, दोन विरुद्ध विचार, दोन विरुद्ध स्टेटमेंट्स हे एकत्र ठेवले जातात. ओके, एकानंतर एक. आणि त्यांचं फॉर्म कसं असतं तर पॅरल. पॅरल म्हणजे काय? पहिलं वाक्य जसं आहे तसंच, म्हणजे पहिलं अर्धवाक्य जसं आहे तसंच दुसरंही अर्धवाक्य तसंच असते. त्याला कॉम्याने किंवा सेमी कॉलमने जोडलेलं असतं. आणि त्या दोघांचे स्ट्रक्चर ते शक्यतो सारखं असतं, म्हणून त्याला काय म्हणतात? पॅरलल. एक्झाम्पल पहा. चार्ल्स डिकन्स तुम्हाला माहीत नसेल, एक नॉव्हेलिस्ट होता, खूप ग्रेट असा एक इंग्लिश नॉव्हेलिस्ट. या चार्ल्स डिकन्स बिगिन्स हिज अ टेल ऑफ 2 सिटीज. त्याचं नॉव्हेल अ टेल ऑफ 2 सिटीज विथ द अँटीथेसिस. त्याच्या नॉव्हेलची सुरुवातच तो अँटीथेसिसने करतो. असे 3-4 अँटीथेसिस सुरुवातीला दिलेले आहेत त्याने, त्यापैकी फक्त एक आपण घेतलेला आहे. तर काय? इट वॉज द बेस्ट ऑफ टाइम्स, इट वॉज द वर्स्ट ऑफ टाइम्स. बेस्ट मीन्स सगळ्यात चांगला आणि वर्स्ट मीन्स सगळ्यात वाईट. ओके, म्हणून तो काय म्हणतो की ज्या काळाबद्दल ही कादंबरी आहे अ टेल ऑफ 2 सिटीज, तो काळ कसा होता? तो इट वॉज द बेस्ट ऑफ टाइम्स. ओके, तो खूप चांगला काळ होता. आणि इट वॉज द वर्स्ट ऑफ टाइम्स, आणि तो सगळ्यात वाईटही काळ होता. म्हणजे काही लोकांसाठी तो चांगला होता तर काही लोकांसाठी वाईट होता. तर असे 2 विरुद्ध स्टेटमेंट, आणि दोन्हीचं स्ट्रक्चर पहा सारखंच आहे. पहिल्यामध्ये सब्जेक्ट आहे, दुसऱ्यात सब्जेक्ट आहे. ते 2 वेगळे वाक्य नाहीत आहे, 2 उपवाक्य आहेत. ठीक आहे. पहिल्यात व्हर्ब आहे वॉज, दुसऱ्यात पण वॉज व्हर्ब आहे. नंतर द बेस्ट आहे, तिथं द वर्स्ट आहे. ऑफ टाईप ऑफ टाईप, म्हणजे जवळपास त्याचं जे स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट हे सारखं असतं दोन्ही स्टेटमेंटचं. आणि त्याचबरोबर सेकंड एक्झाम्पल पहा. टू अर इज ह्युमन, टू फॉरगिव्ह डिव्हाइन. हे अलेक्झांडर पोपचं स्टेटमेंट आहे. अलेक्झांडर पोपची एक कविता आपल्या अभ्यासला आहे. तो न्यू क्लासिकल किंवा ऑगस्टन एजमधला रायटर होता. तर टू अर इज ह्युमन, टू फॉरगिव्ह डिव्हाइन. ओके, याच्यामध्ये टू अर आणि टू फॉरगिव्ह हे सब्जेक्टच्या ठिकाणी आहे, आणि इज हे सेकंड सेंटेन्समध्ये इम्प्लिकेट केलेलं आहे, म्हणजे त्याने दिलं नाही ते आपण समजून घ्यायचं असतं. ओके, टू अर इज ह्युमन म्हणजे चुका करणं हे माणसाचं लक्षण आहे किंवा माणूस चुका करतो. आणि टू फॉरगिव्ह इज डिव्हाइन, आणि माफ करणं हे कशाचं लक्षण आहे किंवा कोण करतो माफ? तर डिव्हाइन मीन्स दैवी. ओके, हे देवाचं काम आहे. तर असं अँटीथेसिस मीन्स 2 विरुद्ध आयडिया, एक चुका करणं तर दुसरं माफ करणं, एक बेस्ट टाईम तर दुसरा वर्स्ट टाईम. तर याला काय म्हणायचं? अँटीथेसिस म्हणायचं. 2 विरुद्ध स्टेटमेंट हे एकाच ठिकाणी मांडले जातात किंवा येतात त्याला. ओके, ब्लँक वर्स. ब्लँकचा अर्थ काय होतो? एक्झाममध्ये एक क्वेश्चन आहे, फिल इन द ब्लँक्स. बरोबर आहे. मग ब्लँक म्हणजे काय? रिकामी जागा. ओके, रिकामी जागा हा एकच अर्थ होत नाही. तर दुसरा अर्थ काय होतो ब्लँकचा? ब्लँकचा अर्थ होतो की तिथे काहीही नसणं. ओके, काहीही नसणं किंवा एखाद्या गोष्टीचा अभाव असणं, एखादी गोष्ट अब्सेंट असणं, एखादी गोष्ट तिची उपस्थित नसणं. आणि ब्लँक व्हर्स, आता व्हर्स ब्लँक राहतं का? म्हणजे काव्याचा अभाव असतो का त्याच्यामध्ये? कवितेचा अभाव असतो का? तर नाही. मग अभाव कशाचा असतो तर ते आपण समोर बघू. तर अभाव असतो राईमचा. ओके, RHYME. राईम म्हणजे माहिती आहे तुम्हाला, लाईनच्या शेवटचे शब्द ज्यांचा उच्चार हा मिळता जुळता असतो त्याला राईम म्हणतो आपण. बरोबर आहे. तर ब्लँक वर्स इज अ पोएटिक फॉर्म. हे कवितेचा एक प्रकार आहे, पोएटिक फॉर्म आहे. ओके, कविता लिहिण्याचा प्रकार आहे. इट हॅज द लाईन्स ऑफ आयॅम्बिक पेंटामीटर, आणि याच्यामध्ये ज्या लाईन्स असतात त्या लाईन्स कशा असतात? आयॅम्बिक पेंटामीटर जे असतात. ओके,
पेंटामीटर मीन्स तुम्हाला त्या दिवशी सांगितलं मी सॉनेट शिकताना 5 ग्रुप. ओके. आणि आयॅम्बिक म्हणजे 2-2 सिलॅबलचा, ज्याच्यामध्ये पहिलं अनट्रेस्ड आणि दुसरं ट्रेस्ड सिलॅबल याचा ग्रुप, त्याला आयाम म्हणायचं 2 सिलॅबलच्या ग्रुपला. आणि असे किती ग्रुप, तर 5 ग्रुप म्हणजे 10 सिलॅबल एका लाईनमध्ये. अशा 10 सिलॅबलच्या लाईनचा ग्रुप. ओके. किंवा 10 सिलॅबलच्या लाईन्स असलेलं एक काव्य. पण त्याच्यामध्ये काय असतं, बट इट डज नॉट हॅव राईम. सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये राईम नसतं. ओके. रायमिंग याच्यामध्ये नसतं. शेवटचे शब्द हे एकमेकांसारखे उच्चार करणारे नसतात. जॉन मिल्टन युज्ड ब्लँक वर्स, परत ब्लॅक झालं तसे ब्लँक करा, BLANK, ब्लँक वर्स इन हिज पॅराडाईज लॉस्ट. ओके. ब्लँक वर्स हे पॅराडाईज लॉस्ट मध्ये आपल्याला दिसून येतं, त्यांनी वापरलेलं पॅराडाईज लॉस्ट. आणि द पॅराडाईज लॉस्ट हे काय आहे, तर एपिक आहे. आपण हेच ब्लँक वर्सला दुसऱ्या शब्दामध्ये एक्सप्लेन करू शकतो. त्या दोनपैकी एकच लिहा एक्झाममध्ये, दोन्ही लिहिण्याची गरज नाही. की ब्लँक वर्स इज अ टाईप ऑफ वर्स. ओके. हे कवितेचा एक प्रकार आहे. इन इट, यामध्ये लाईन्स ऑफ आयॅम्बिक पेंटामीटर आर युज्ड, याच्यामध्ये आयॅम्बिक पेंटामीटरच्या लाईन्स वापरल्या जातात. बट दे आर अनराईम्ड, परंतु त्या लाईन्स कशा असतात, अनराईम्ड असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये रायमिंग नसते. हेन्स इट इज कॉल्ड ब्लँक. आणि कशाचा अब्सेन्स असते, तर राईमचा अब्सेन्स असते, आणि म्हणून त्याला काय म्हटलं जाते, ब्लँक म्हटलं जाते. ब्लँक मीन्स एखादी गोष्ट नसणे. ओके. त्या जागी काहीच नसणे, तर ते ब्लँक. म्हणून राईम नसल्यामुळे त्याला ब्लँक म्हटलं जाते. ओके. आणि म्हणून ब्लँक वर्स. इंग्लिश लिटरेचरमध्ये ब्लँक वर्स खूप लोकांनी वापरलं आणि बऱ्याचशा लोकांनी वापरलं. आयॅम्बिक पेंटामीटर हे खूप फेमस फॉर्म आहे, तुम्हाला मागे सांगितलं तुम्ही. आणि ब्लँक वर्स हे विशेषतः एलिझाबेथनच्या काळात किंवा शेक्सपियरच्या काळामध्ये खूप फेमस होत आहेत. मार्लो, मिल्टन, वर्ड्सवर्थ, शेक्सपियर या सगळ्यांनी हे ब्लँक वर्स यूज केले. नेक्स्ट टर्म आहे एपिथेट. एपिथेटला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणू शकतो. ओके. गुणविशेषण. तर हे जे ॲडजेक्टिव्ह आहे हे विशेषतः लांब लचक असतं आणि वेगळ्याच टाईपचं असतं. म्हणजे जसं आपण जे डेली ॲडजेक्टिव्ह वापरतो तसे नसतात. जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलायचं झालं तर ते राजाधिराज, महाराज वगैरे वगैरे असं उपाधी लावतो सुरुवातीला, तर तशी उपाधी म्हणजे काय, इपिथेट. ओके. थोडंसं टिपिकल असतं. याचं एक्सप्लेनेशन एवढंच तुम्ही लिहू शकता 2 मार्क्ससाठी. द वर्ड एपिथेट कम्स फ्रॉम ग्रीक. ओके. एपिथेट हा शब्द कोण्या भाषेतून आला, तर ग्रीक भाषेमधून आला. इन ग्रीक, त्या ग्रीक भाषेमध्ये इट मीन्स ॲडिंग समथिंग. ओके. ग्रीक भाषेमध्ये याचा अर्थ काय होतो, काहीतरी ॲड करणं. ओके. त्या नाऊनला म्हणा काहीतरी वाढवणं, ॲड करणं. इन लिटरेचरच्या बाबतीमध्ये इट रेफर्स टू ॲन ॲडजेक्टिव्ह. ओके. लिटरेचरच्या भाषेमध्ये त्याला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणू शकतो, और ॲडजेक्टिव्ह फ्रेज. ॲडजेक्टिव्ह फ्रेज तुम्हाला कळणार नाही, टेन्शन घेऊ नका. फक्त ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडजेक्टिव्ह फ्रेज एवढं नाव लक्षात ठेवा. फ्रेज म्हणजे समूह शब्दांचा. ठीक आहे. इट डिस्क्राईब्स द क्वालिटीज ऑफ अ पर्सन ऑर थिंग. आणि हे काय डिस्क्राईब करतं, इपिथेट, त्या व्यक्तीची किंवा वस्तूची क्वालिटी डिस्क्राईब करतं. पण हे क्वालिटी डिस्क्राईब करणं हे वेगळ्या पद्धतीचं असतं, आपल्यासारखं सामान्य पद्धतीचं नसतं. त्याचं एक्झाम्पल पहा, वाईन डार्क सी. ओके. वाईन सारखा डार्क किंवा खूप गडद असा समुद्र, किंवा ब्लड रेड वाईन. ओके. रक्तासारखी लाल कलरची दारू. तर ह्या जे आहेत एपिथेट हे आपल्या सामान्य भाषेमध्ये नसतात, हे काहीतरी वेगळे असतात. ओके. विशेषतः एपिकमध्ये यांचा वापर जास्त होतो. कुठल्याही कवितेमध्ये होतो, पण एपिकमध्ये जास्त वापर केला जातो. त्यानंतर आय थिंक इट इज द लास्ट वन, कन्सिट. ओके. कन्सिट म्हणजे काय, तर आपण मेटाफिजिकल कन्सिट पाहिलेला आहे, फक्त त्याच्यातला मेटाफिजिकल शब्द काढलेला आहे कन्सिट. मेटाफिजिकल कन्सिट काय किंवा ही कन्सिट काय याचा फरक नाही आहे. कन्सिट ओरिजिनली मीन्स अ कॉन्सेप्ट और ॲन इमेज. ओके. कन्सिटचा खरा अर्थ काय किंवा एक्झॅक्ट अर्थ काय, की एखादी कॉन्सेप्ट, संकल्पना, किंवा एखादी इमेज. ओके. एखादी अशी कृती जी की आपल्या मनामध्ये तयार होते. ओके. एखादं असं चित्र जे आपल्या मनामध्ये उभं राहतं. इट इज अ पोएटिक डिव्हाइस. आणि हे कवितेमध्ये वापरलेली एक डिव्हाइस आहे, त्यामुळेच तर आपल्या अभ्यासाला आहे.
ओके, कवितेमध्ये वापरलेले डिव्हाइस आहे. डिव्हाइस म्हणजे एक पद्धत म्हणा किंवा एक युक्ती म्हणा, ट्रिक म्हणा. ओके, फिगर ऑफ स्पीच सारखं एखादं काहीतरी ट्रिक आहे. इट इज अ विट्टी कंपॅरिझन बिटवीन ॲपरंटली डिसिमिलर थिंग्स. ओके, हे एक तार्किक असं कंपॅरिझन असतं, लॉजिकल असं कंपॅरिझन असतं, इंटेलेक्च्युअल कंपॅरिझन असतं. कशा कशामध्ये कम्पेअर केलं जातं, तुलना कशा कशामध्ये केली जाते. तर अपरंटली मीन्स ओपनली. ओके, सरळ सरळ दिसतं, उघड उघड दिसतं. ॲपरंटली डिसिमिलर थिंग्स, सिमिलर मीन्स सारखे, डिसिमिलर मीन्स वेगळं. ओके, तर डिसिमिलर थिंग्स असलेल्यांचं हे कंपॅरिझन असतं इंटेलेक्च्युअली केलेलं. जसं जॉन डनने केलेलं आहे. जॉन डन यूज कॉन्सेप्ट्स इन हिज पोयम. खूप साऱ्या पोएम्समध्ये वापर केलेला आहे. तर आपल्या अभ्यासाला किंवा आपण एक मागे पाहिलेलं जे कंपॅरिझन आहे ते म्हणजे कंपॅरिझन बिटवीन ट्रू लव्हर्स अँड 2 फीट ऑफ कंपास. मला मागेच मी सांगितलं होतं. ओके, कंपासचे 2 पाये, 2 टोकं आणि खरे लव्हर्स यांच्यामध्ये तुलना. आता हे दोन्ही ऑब्जेक्ट म्हणजे लव्हर्स आणि कंपास हे सारखे आहेत का? नाही आहे. दोघांचा काही संबंधच नाही आहे. दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. ओके, उघड उघड आहेत, की यांचा काही संबंध होऊ शकत नाही. परंतु आशांचं सुद्धा इंटलेक्च्युअली किंवा बौद्धिक लेवलवर कंपॅरिझन केलं म्हणून याला काय म्हणायचं? कॉन्सिट म्हणायचं. ठीक आहे, यालाच तुम्ही दुसऱ्या शब्दामध्ये लिहू शकता, कन्सिटलाच एक्सप्लेन करू शकता. कन्सिट इज अ फिगर ऑफ स्पीच. ओके, फिगर ऑफ स्पीच आहे. वर तुम्हाला मी डिव्हाइस सांगितलं होतं, खाली फिगर ऑफ स्पीच सांगितलं. ओके, कोणते एकच घ्या. इट ओरिजिनली मीन्स अ कॉन्सेप्ट ऑर ॲन इमेज. इन लिटरेचर, ओके, लिटरेचरच्या बाबतीमध्ये इट इज अ विट्टी कंपॅरिझन बिटवीन टू व्हेरी डिफरंट थिंग्स. ओके, टू व्हेरी डिफरंट थिंग्स. व्हेरी मीन्स खूप 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 वेगळ्या वेगळ्या गोष्टींचं कंपॅरिझन. मेटाफिजिकल पोएट्स यूज्ड कन्सिट्स. ओके, मेटाफिजिकल पोएट्सनी या कन्सिट्स वापरल्या. याचं एक्झाम्पल वरचंच लिहू शकता तुम्ही. कंपॅरिझन बिटवीन टू लव्हर्स अँड 2 फीट ऑफ कंपास.